विठ्ठलाचा पुतळा लाविले चाळा विश्व विठ्ठले. We are fortunate to have Honorable Sri Justice Kamal Kishore Kate and Honorable Sri Justice Ramesh Dhanuka of Bombay High Court as the chief guests of today's inaugural function, and the Principal District Judge Solapur, Srimati Vibha Kankanwadi, as the President of today's. The President of Advocates Association Pandharpur, Sri Kiran Ghadge, as well as the Member of Bar Council of Maharashtra and Goa, Sri Milinda Thobde. I request all the honorable dignitaries to please accept the honor. Good afternoon, one and all. Honorable judges, distinguished dignitaries, eminent citizens, and co-members of the Bar Association to celebrate the inaugural function at Sangola and Pandharpur on this 8th day of August 2015. Now is the time to offer our distinguished guests and august audience a melodious rhythmic welcome song to match the tempo of our celebration song. तमसो मा ज्योतिर्गमय अर्थात मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने अशा ज्ञानज्योतीने न्याय मंदिराच्या उद्घाटनाचे दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय न्यायमूर्ती श्री कमल किशोर तातेड साहेब, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई, पालक न्यायाधीश सोलापूर. माननीय न्यायमूर्ती श्री रमेश धानोका साहेब, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई, पालक न्यायाधीश सोलापूर. श्रीमती विभा कंकणवाडी मॅडम, प्रमुख जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश सोलापूर. माननीय श्री प्रदीप कुमार पाटील, जिल्हा व सत्र न्यायाधीश पंढरपूर. माननीय श्री किरण गाडगे, अध्यक्ष अधिवक्ता संघ पंढरपूर. माननीय श्री मिलिंद थोबडे साहेब. जगाला देणाऱ्या पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूर नगरीमध्ये सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहोत. एकदा एका लहान मुलीने आपल्या आईला विचारलं, क्षमा म्हणजे काय? आईने फार छान उत्तर दिलं. एखाद्या फुलाला चुरगाळल्यानंतर ते फुल रागाला न जाता त्या चुरगाळणाऱ्या हाताला सुद्धा सुगंध देतं, त्याला क्षमा म्हणतात. आजच्या या आयोजन, नियोजन आणि संयोजनामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, त्याचबरोबर माननीय न्यायमूर्ती श्री रमेश धानुका साहेब, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई व पालक न्यायाधीश सोलापूर यांचेही स्वागत आणि सत्कार या ठिकाणी त्यांनी करावयाची मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. मॅडम, यानंतर विधी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मगर साहेब हेही तातेड साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार ते करतील, त्यांनी तो करावा. ॲडव्होकेट शेख मॅडम यांनाही विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी श्रीमती विभा कंकणवाडी मॅडम, जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांचे स्वागत आणि सत्कार संपन्न होते. मॅडम त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. Crores and endless efforts and wishes of all. On 8th of August 2015, we are fortunate to celebrate the inauguration of Pandharpur Court building. I also request only the building committee members to escort the honorable dignitaries, and I request all the other audience to please be there on your own seats, not to move.
सर्व माझे वकील बंधू आणि भगिनीनो आणि सर्व ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, आवर्जून उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनीनो, सर्व पंढरपूर वासियत, पंढरपूर नगरीतील सर्व मान्यवर, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि सर्व माझ्या बंधू आणि भगिनीनो, आज पंढरपूर ही संतांची भूमी, तिला दक्षिण काशी म्हणून आपण समजले जाते. पंढरपूर हे महाराष्ट्राचे वैभव स्थान हे समजलं जातं. ते वैभव स्थान समजलं जातं, त्याच वैभवात एक भर टाकणारी घटना आज आपली इथं घडलेली आहे. ती म्हणजे नवीन भर म्हणजे आज दिव्य आणि भव्य आणि अतिशय सुंदर देखणी अशी एक नवीन न्यायालयाची वास्तू आज आपण उभी करून त्या वास्तूचं उद्घाटन सोहळा आज आपण इथे साजरा करत आहोत. तर या न्यायालयाच्या मध्ये सातारा संस्थान, बॉम्बे Dean Thobde to express his views on today's occasion. न्यायालय इमारतीचे उद्घाटन समारंभाचे उद्घाटक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय श्री कमल किशोर तातेड साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले रम्य आहे. परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. गावाबाहेरचा परिसर आहे. या इमारतीला बनायला मित्रांनो मॅडमने सांगितल्याप्रमाणे 6 वर्षे लागली, परंतु यामागे अनेक लोकांचे परिश्रम आहेत. मान्य उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं मॉनिटरिंग, मान्य विभाग अंगणवाडी मॅडम, पाटील साहेब, मुदोळकर साहेब यांचं फॉलोअप, विशेष करून सांगायचं म्हणजे माजी जिल्हा न्यायाधीश मान्य श्री कोल्हे साहेब, मान्य श्री गावडे, कॉन्ट्रॅक्टर राठोड साहेब यांनी कष्टाने उभी केलेली ही इमारत. डिस्ट्रिक्ट जज श्री प्रदीप, मेंबर प्रेसिडेंट ऑफ द बार असोसिएशन मिस्टर किरण गाडगे, माय ब्रदर्स एंड पंढरपूर वकील संघाचे अध्यक्ष तसंच इतर पदाधिकारी, सोलापूर जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस तसेच इतर तालुक्यातील वकील संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य, लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे इतर विभागाचे प्रमुख, पक्षकार, वृत्तपत्र प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, आज या पवित्र नगरीमध्ये जिथं पांडुरंगांचा सर्व स्थिरचरावर आशीर्वादाचा हात आहे, या नगरीमध्ये एका सुंदर वास्तूचं उद्घाटन आदरणीय न्यायमूर्ती श्री तातेड साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय न्यायमूर्ती श्री धानुका साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं आहे. जिल्हा न्यायालय त्यामुळं सर्वांनाच त्रास होत होता, पण आता ही अडचण दूर झालेली आहे. सर्व न्यायालय एकाच छताखाली आल्यामुळं सर्वांनाच सोयीचं झालेलं आहे. आपल्याला सर्वांना माहीतच असेल की त्या बाबींचा विचार किंवा उहापोह करण्याची हे व्यासपीठ नाहीये. आता नवीन भव्य आणि सर्व सोयींनी युक्त अशी वास्तू मिळाल्यानंतर वकील वर्ग, कर्मचारी वर्ग तसंच न्यायाधीश यांच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारून कामात गती येण्यास निश्चित होईल हे मात्र नक्की. याच प्रसंगाचं औचित्य साधून मला असं सांगावंसं वाटतं की पक्षकार आणि वकिलांनी लोक न्यायालय आणि मध्यस्थी म्हणजे मीडिएशन सारख्या वैकल्पिक वाद निवारणांच्या माध्यमांचा उपयोग करून खटले परस्पर सामंजस्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करावे. लोक न्यायालयाचं महत्व विशद करून सांगावंसं मला वाटत नाही, कारण सर्वांनाच त्याबद्दल माहिती आहे. मध्यस्थी म्हणजे मीडिएशन सारख्या माध्यमातूनही जेव्हा तडजोडी योग्य खटले परस्पर सामंजस्यातून मिटले गेले तर त्यामध्ये पक्षकारांचा श्रम, वेळ, पैसा वाचू शकतो. अशा माध्यमातून जेव्हा तडजोडीने खटले मिटवले जातात तेव्हा अपील होत नसल्यामुळं त्यासाठीचा पैसा, श्रम, वेळ वाचतो. सर्व वकिलांनी मध्यस्थी या माध्यमाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची जरुरी आहे. या प्रक्रियेमधून वकिलांना वगळण्यात आलेलं नाही, उलट त्यांच्या मदतीनं पक्षकारांना परस्पर सामंजस्याने आपले वाद मिटवून घेऊ शकता येतात. या उपक्रमाकडे वकिलांनीही सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. अशा प्रकारे तडजोडीने खटले मिटवले तर न्यायालयाचा आपला वेळ गंभीर गुन्ह्यांच्या खटल्याकडे, किचकट दाव्यांच्याकडे तसंच अपिलांच्याकडे देता येणं शक्य होईल. प्रलंबित खटल्यांची संख्या अशा प्रकारे कमी होण्यास
निश्चितच मदत होईल असं मला वाटतं. आज मी सोलापूर जिल्ह्यात एकूण 1,08,294 प्रकरणं विविध न्यायालयामध्ये प्रलंबित असून एकूण न्यायाधीशांची संख्या 65 इतकी आहे. पंढरपूरमध्ये एकूण 12,243 प्रकरणं प्रलंबित असून एकूण सद्य परिस्थितीत 9 न्यायाधीश कार्यरत आहेत. अशा प्रकारे एका न्यायाधीशाला सर्वसाधारणपणे 1,300 ते 1,600 प्रकरणं हाताळावी लागत आहेत. न्यायदानाचे काम अजून तत्परतेने व्हावयाची गरज आहे, यात दुमत असण्याचं कारण नाही. तर आज अशा प्रकारे या भव्य वास्तूचे उद्घाटन आदरणीय न्यायमूर्तींच्या हस्ते आणि उपस्थितीमध्ये झालेलं आहे. या वास्तूमुळे पंढरपूरच्या वैभवात भर पडलेली आहे. या वास्तूचे पावित्र्य न्यायाधीश ही जबाबदारी निश्चितपणे सांभाळतील अशी मला खात्री आहे. आदरणीय न्यायमूर्तींना मी सांगू इच्छिते की सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि कनिष्ठ वकिलांच्या मदतीनं माझे सहकारी प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यात निश्चित महत्वाची भूमिका बजावतील. तसेच त्यांना सांगोला आणि मंगळवेढा वकील संघाचे सदस्य त्यांना उत्तम साथ देतील याची मला खात्री आहे. या शुभ उद्घाटन प्रसंगी सर्वांना मला नवीन वास्तूच्या संदर्भात शुभेच्छा. धन्यवाद. रमेश धानुका उच्च न्यायालय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा कंकणवाडी, जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप कुमार पाटील, मिस्टर किरण गाडगे अध्यक्ष पंढरपूर वकील संघ, श्री मिलिंद थोबडे सदस्य माजी अध्यक्ष महाराष्ट्र एंड गोवा वकील परिषद, तसेच ॲडव्होकेट श्री संदीप प्रणव वंदना पोस्टी, ॲडव्होकेट विशाल बेले आणि ॲडव्होकेट सिरी जाधव, तसेच उपस्थित लोकप्रतिनिधी, PWD डिपार्टमेंट ऑफ इंजिनियर राजेश पाटील, तसेच कॉन्ट्रॅक्टर मिस्टर राठोड, उपस्थित वकील बंधू बहिणींनो आणि बहिणींनो, आज आपण सर्व इथे सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी जमलेलो आहोत. ही इमारत बघूनच आपल्याला वाटते की इथे जी पेंडन्सी आहे ती पेंडन्सी नक्की काही वेळातच, म्हणजे काही महिन्यात किंवा काही वर्षात कमी सहकारी पूर्ण सहकाराने आणि वकील संघाच्या मदतीने जास्तीत जास्त पेंडन्सी कमी करण्याचा प्रयत्न करतील. आज या सोहळ्याला इथे लोक न्यायालय पण आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोक न्यायालयाच्या माध्यमाने आणि मेडिएशनच्या माध्यमाने जे मॅटर सेटल होतात त्या सर्वात मोठी एक फायदा आहे की त्याला अपील होत नाही आणि दोन्ही पक्षात प्रेम तसंच राहतं. एकदा जर का कोर्टाने आदेश दिला तो आदेश अपीलमध्ये जातो. अपील नंतर परत आपल्या पक्षकारांना जर का आपण समजून सांगितलं की दोघांनी बसून आणि लोक न्यायालयाच्या माध्यमातून जर का सेटलमेंट केलं तर त्यात डिस्प्यूट सेटल होतो आणि सध्या जे आपलं प्रेम आहे ते प्रेमही टिकून राहतं. हा सर्वात मोठा त्याचा फायदा आहे. आज इथे उपस्थित वकील बंधूंनो आणि बहिणींनो, आता आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि जे उपस्थित इथे PWD चे मिस्टर राजेश पाटील आहे त्यांच्या सहयोगाने आणि कॉन्ट्रॅक्टर राठोड यांच्या सहयोगाने आज आपल्याला एवढी मोठी प्रशस्त बिल्डिंग लाभलेली आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण लोकसेवा करावी ही आपली अपेक्षा. जास्तीत जास्त मी एवढं करतो. The chief guests, the dignitaries and each and every member whose presence has lent the very air of success to this function. I request Honorable District and Sessions Court Judge Pandharpur, Shri Uttam Mudolkar sir, to propose the vote of thanks on today's occasion. नमस्कार. पांडुरंगाच्या चरण कमलाने पावन झालेल्या या पंढरपूर नगरीमध्ये आणि या आध्यात्मिक चैतन्याने भरलेल्या आपल्या
आपल्या या न्यायिक इमारतीचं उद्घाटन झालं आणि या उद्घाटन प्रसंगी आपल्याला प्रमुख पाहुणे तसेच त्यांच्या हस्ते शुभ हस्ते आजच्या इमारतीचं उद्घाटन झालं असे 2 माननीय उच्च न्यायालयाचे माननीय आजच्या या इमारतीचं उद्घाटन होऊन मी असं म्हणेन की खरोखर आज ही इमारत पावन झालेली आहे आणि हा जो क्षण आहे त्याला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याची संधी